खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचा व्हॉट्सअप चॅनल आजच फॉलो करा। लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राइब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार, माझं नाव अजय उर्फ विनोद नत्तू बेगडे, राहणार चिंचोली। आपलं जे गाव आहे ते जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या देहू जन्मभूमीपासून 4 किलोमीटर अंतरावर आणि जुन्या पुणे मुंबई हायवेपासून साधारणपणे 1 किलोमीटर आतमध्ये अंतरावर आपलं चिंचोली म्हणून गाव आहे। पूर्वी आपली शेतजमीन जी होती ती घरची वाडवडिलांची शेती होती। त्यावेळेस आपली घरी म्हणजे चुलत्यांच्या सांगण्याप्रमाणे आपल्याकडे जवळपास 4 बैलजोडी कायम असायची शेतीसाठी। पण नंतरच्या काळामध्ये ज्या जमिनी होत्या त्या सगळ्या शेतीमध्ये मिलिटरी अंतर्गत गेल्यामुळे आता आपण भूमिहीन आहोत। बरं, त्याच्यानंतर की आपल्याला पहिल्यापासून नाद असल्यामुळं आपण 2020 साली एक सुजयदादा गायकवाड यांच्या जावणीची लक्ष्मी म्हणून गाय होती, तिची नंतरच्या काळामध्ये कमलेश आप्पा मोकाशे कोंडे धावडे यांच्याकडनं रुपेश बादवडकर यांच्या माध्यमातून ती आपण गाय घेतली आणि त्या गायीला ही कालवड झाली होती आणि ही कालवड आपण लहानाची मोठी करून आज तिचं पहिली वेळ आपण या ठिकाणी पाहतोय। तिच्या खाली पैलवान चेतन बादवडकर यांच्या दावणीचा जो बैल होता त्या बैलाची ही पैदास आहे आणि आज फक्त 5.5 महिन्यामध्ये आज आपल्याला इतकं यश मिळलंय। आपण पाहू शकतो की चांगला बैल लावल्यामुळे आज इतकी उत्तम प्रकारची पैदास आपल्या दावणीला झाली। आज आपण आपल्या दावणीला फक्त एक गाय आणि एक खोंड आहे। मोठी जी गाय होती ती आपण सूर्यदादांच्या मावस भावाला सातारला परत पाठवली आणि त्यानंतर फक्त आता गाय आपल्याकडे ही एक आणि तो खोंड आहे। आता असं म्हणतात की ज्याच्याकडे शेती त्यानेच गाय किंवा बैल सांभाळावी। आता तुमच्याकडे तुम्ही म्हणले की आता आमच्याकडे सध्या काही शेती नाही, मग एखादी खिलार गाय दावणीला सांभाळण्यामागचं काय चांगला उद्दिष्ट असतो किंवा काय त्याचा फायदा असतो ते थोडं सांगा। गाय हिंदू धर्माप्रमाणे प्रत्येकाची मनात जपणारी गाय आहे आणि घरात गाय असणं गरजेचं आहे, कारण ज्या घरात गायी आहे त्याच्या घरामध्ये कुठलीच प्रकारची रोगराई येऊ शकत नाही अशी मान्यता आहे। आणि आज आपण पाहू शकतो की गायीच्या शेण गोमूत्रापासून साडा रांगोळी केल्यामुळं कुठल्याच प्रकारची रोगराई आपल्या घरात येत नाही आणि गायी असणं तितकंच गरजेचं आहे, कारण आज देशी गाईचं दूध मिळणं खूप कठीण झालेलं आहे। आज तुम्हाला जर्सीचं म्हशीचं कसंही अवेलेबल होऊ शकतं, पण तुम्हाला प्रामुख्याने खिलार गाईचं दूध कसंच मिळू शकत नाही। ज्यावेळेस तुमच्या दावणीला एक चांगल्या शुद्ध गाई असेल तर त्याच वेळेस तुम्हाला चांगल्या प्रकारचं उत्तम दर्जाचं दूध मिळू शकतं, जेणेकरून तुमची भावी पिढी जी आहे, लहान मुलं जी आहेत ती सुदृढ होऊ शकतात आणि त्या सुदृढ दुधाकरता ही गाय घरात असणं खूप गरजेचं आहे। आता तुम्ही सांगितलं की एक चांगल्या वळूपासून तुम्ही हे गायी भरवली आणि एक जातीवंत खोंड असतो तुमच्या दावणीला आहे। एखादी गाय जेव्हा आपण वळूकडे घेऊन जात असतो तेव्हा तिथं वळूकडे घेऊन जाण्यासाठी किती मोठा खर्च लागतो किंवा किती मोठा तो त्या टायमिंगला तुम्हाला समजा कामधंद्यातनं वेळ काढणं असेल, टेम्पो भाडं असेल, त्या वळूचे पैसे असतील, काही भाडं देणं त्याची फी असेल, तर हे किती खर्च अंदाज येतो आणि आज तुमच्या दावणीचा खोंड आपल्याला पाहायला मिळतो, तर हे काय डिफरंट तुम्ही सांगू शकता? साधारणपणे जर एक गाय भरायची म्हटलं तर गायीचा मास साधारणपणे 3 दिवस म्हणजे 72 तास चालतो। प्रामुख्याने दुसरा दिवस जो म्हणतो आपण तो त्यातला महत्त्वाचा दिवस राहतो। त्याच्याकरता जर गायीचा अंतर आपल्याला किती लांबपर्यंत बैल घेऊन जायचा आहे, आपल्या आवडीचा बैल कोणता आहे तर त्याच्यावर तो खर्च अवलंबून राहतो। साधारणपणे टेम्पो भाडं जरी बघितलं तर किमान 7,000 रुपये टेम्पो भाडं येतं। बैल मालकाची वळू मालकाची फी असेल, त्याच्यानंतर आपलं समजा आपण प्रवासात आहोत तर छोट्या मोठा आपला पाण्याचा चहा नाश्त्याचा खर्च असतो। असं करता करता साधारणतः नाही म्हणलं तरी एक 9 ते 10 हजाराच्या आसपास खर्च होतो। पण जर बैल जवळ असेल आपल्यापासून तर साधारणतः तो एक 3.5-4 आसपास खर्च येऊन जातो। आणि सीमनवर जर तुम्ही पैदास बघितली तर आपल्याला मनाला भावेल पटेल अशी पैदास मिळत नाही। आज जर आपण आपल्या आवडीप्रमाणे जर बैल लावला तर त्याच प्रकारची दावण आज आपल्या त्याच प्रकारचा खोंड किंवा कालवड आपल्या दावणीला येऊ शकते आणि आपल्या मनाप्रमाणे आपण पैदास घेऊ शकतो की जी मनामध्ये भरल अशी पैदास आपल्या दावणीला येऊ शकते। जर तुम्ही सीमन जर प्रेफर केलं तर सीमनचा खर्च फार फार तर 300-450 रुपयेपर्यंत खर्च येतो। सोपस्कर असतं, पण त्याप्रमाणची जी पैदास आहे तर ती आपल्याला भेटत नाही। आणि जर तुमच्या दावणीला जर पैदास चांगली असेल, तुम्हाला 4 लोकांनी तुमचं कौतुक केलं तर तुम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि जर तुम्हाला प्रोत्साहन नाही मिळालं तर तुम्ही ह्याच्यामधनं कसा मार्ग काढू शकतो तर त्याच्यामध्ये फक्त वळूकडे जर तुम्ही गाई नेली
तर त्याच्यामधनं तुम्हाला चांगल्या प्रकारची उत्तम अशी पैदास मिळू शकते. आता तुमच्या दावणीला हा जो खोंड झालेला आहे, आता ह्या खोंड ज्या वेळेस जन्माला आल्यानंतर किती दिवस तो गाईचं दूध पित होता, त्याच्यानंतर काय खुराक त्यांनी चालू केला, आणि आम्ही असं ऐकलं की तुमच्या इथं जवळच रान आहे चारायला डोंगराचं, तर तिकडे पण तुम्ही घेऊन जाता, तर काय त्या गोष्टी सांगता या खोंडाच्या संदर्भात? आता या खोंडाचा जन्म 10 मे 2023. साधारणपणे आता खोंड आहे 5.5 महिन्याचा. खोंड आतापर्यंत गाईचं दूध पूर्णतः पितोय. आपण घरी फक्त 2 महिन्यापर्यंत घरात खाण्याकरता एक तांब्या काढत होतो फक्त, त्याच्यानंतर सबंध दूध सगळं तोच पितोय. आज 3 महिन्याचं होईपर्यंत त्याने काहीच खाल्लं नव्हतं. तो फक्त गाई मागं डोंगराला फिरायला जात होता, आणि डोंगराचा त्याला उत्तम प्रकारे असा व्यायाम घडल्यामुळं गाईचं बघून तो तिकडंच डोंगराचा चारा खात होता, आणि त्याच्यामुळं डोंगराचा चारा खाल्ल्यामुळं आज त्याची जो व्यायाम आहे आणि जी पाचन शक्ती जी ती आहे ती चांगल्या प्रकारे त्याची घडलेली आहे, आणि त्याच्यामुळे जे शरीर त्याचं घट्ट झालंय ते फक्त डोंगराच्या व्यायामामुळे त्याचं झालेलं आहे. आणि त्याला साधारणपणे खुराक जो आहे तो आपण एक 4 महिन्याच्या आसपास असताना चालू केला, आणि ह्या खुराकामध्ये रुपेश बादोडकर यांच्या माध्यमातून आपण सुमनताई भरणे वरुडे आणि त्याच्यानंतर गणेशदादा बारसे कामशेत या दोघांचाही एक मूठ खुराक चालू करून आज फक्त सकाळी 1 मूठ संध्याकाळी 1 मूठ खाऊन तो आत्ता त्याचा खुराक आहे. तो आज कमी व्हायचा असल्यामुळे जास्त खुराक त्याला देणं उचित नाही, आणि तो तेवढा खातही नाही. आणि त्याच्यानंतर तो जो काही डोंगराला जाईल, साधारणपणे थोडीफार कडब्याची कुटी असते, आणि जो डोंगराला जाईल डोंगराचा जो काही चारा असेल तर तो खाऊन तो आतापर्यंत एवढं सुदृढ झालेला आहे. आता तुमच्याकडे डोंगराचा परिसर आहे थोडासा जवळ, त्यामुळे तुम्ही खोंड तिकडे घेऊन जाताय, पण एखाद्याकडे नसेल पण तरी थोडंसं त्यांनी फिरायला बाहेर घेऊन जाणं गरजेचं आहे का? 100%. कारण ज्यावेळेस खोंड दूध पितोय किंवा जे काही खातोय तर ते त्याला उत्तमरित्या पचलेही पाहिजे. त्याची पचनशक्ती वाढण्याकरता त्याला चाल असणं गरजेचं आहे, व्यायाम असणं गरजेचं आहे. छोटा असल्यामुळं तुम्ही पवनी नाही धीरे चालू शकतं, कारण ते उचितही नाही लहानपणी पवनी देणं, पण त्याला चाल असणं, त्याचा व्यायाम घडणं 100% गरजेचं आहे. ज्यावेळेस तो दूध पितोय तर ते पचण्याकरता त्याला व्यायाम असणं गरजेचं आहे. काही खोंड आपण अशी बघतो किंवा काही कालवडी आपण अशी बघतो की दूध पितात पण जागेवर राहतात, त्यांच्यामध्ये ताकद स्टॅमिना राहत नाही. पण जी खोंड कालवडी जी आहेत ती दूध पिऊन खाऊन पिऊन हिंडून फिरून येतात, तर ती अतिशय चपळ आपण आतापर्यंत पाहिलेली आहेत. तर त्याच्यामुळं खाल्ल्यानंतर व्यायाम हा गरजेचाच आहे. आता मालक आम्हाला थोडंसं हे सांगा की हे वासरू आता ह्याची विक्री तुम्ही करताय, ते हे वासरू घेतलं कोणी आहे, म्हणजे ते कुठल्या क्षेत्रासाठी चाललंय आणि का त्याची ती निवड झाली, हे थोडंसं आम्हाला डिटेलमध्ये सांगा. आता हे वासरू प्रसिद्ध गाडा मालक स्वप्नील शेठ सातकर स्थळ खेड तालुका यांनी 1,21,000 रकमेला खरेदी केलेलं आहे. आणि साधारण आता तसं पाहायला गेलं तर आता आपण ह्याचे फोटो वगैरे कुठं टाकले नव्हते, ह्याचे व्हिडिओ कुठं टाकले नव्हते, पण गाई डोंगरावर येत असताना त्यांनी रस्त्याने जाताना पाहिलं आणि चौकशी करून त्यांनी आपल्याशी संपर्क केला. आणि त्यावेळेस खोंड एक 3 ते 3.5 महिन्याचा खोंड होता, पण त्यावेळेस गाईला दूध पित होता आणि आपला बैलपोळा सण व्हायचा होता, तर त्याच्यामुळे आपण त्यावेळेस व्यवहार केला नव्हता. तर स्वप्नील शेठ आपल्या साधारणपणे 2 महिने संपर्क होते, आणि बैलपोळा झाल्यानंतर आता ह्या दसऱ्याच्या दिवशी आमचा व्यवहार पूर्ण झाला, आणि आज हा खोंड त्यांनी शर्यतीकरता निवडलेला आहे. शर्यतीकरता त्यांच्या नजरेतनं त्यांना असं जाणवलं की हा जो खोंड आहे तो शर्यतीला उत्तम असं प्रकारचं काम करेल, तर त्याच्यामुळे त्यांनी ह्या इतक्या किमतीला खोंड घेतलाय आपल्याकडनं. आता प्रत्येकाच्या गायीला खोंड होत असतो, कालवड होत असतो. आता सध्या शर्यत क्षेत्र हे सगळ्यात जास्त एका उच्च पातळीवरती पाहायला मिळते. आपल्या दावणीला गायी जी आहे त्या गायीला जो खोंड झालाय तो शर्यत क्षेत्रामध्ये जावा किंवा जन्माला आलेलं वासरू हे शर्यत क्षेत्रामध्ये जावं ही प्रत्येकाची आजची इच्छा आहे, प्रत्येकाच्या दावणीची. तुमच्या मते कुठल्या प्रकारची शिकवण, गायीचं दूध असेल, खुराक असेल, मेहनत असेल, लहान वासराला तर मेहनत थोडीशी कमी त्याला म्हणजे त्याचे अजून म्हणजे तेवढं तो तयार नाही, पण तरी त्यातल्या त्यात कशा प्रकारचा व्यायाम तुम्ही त्याला द्यायचा या सर्व गोष्टी सांगा आम्हाला. जर शर्यतीचा खोंड घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तर उत्तम अशा वळूची निवड करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही उत्तम अशी गरम रक्ताची पैदास घेऊ शकता. आणि खोंड जन्माला आल्यानंतर त्याला दूध भरपूर प्रमाणात मिळालं पाहिजे. अंगभूत गाईला दूध कमी असेल तर वरतून शेळीचं दूध सगळ्यात उत्तम असं मानलं गेलेलं आहे. बरं, त्याच्यानंतर त्याची निगा राखत असताना त्याला वेळच्या वेळेस डिवॉर्मिंग करून घेणं गरजेचं आहे. त्याचा जंताचा डोस होणं गरजेचं आहे.
की जेणेकरून जे खातोय तो त्याच्या अंगी लागलं पाहिजे. बरं, त्याच्यानंतर त्याचा जो व्यायाम आहे म्हणजे साधारणपणे चालणं असेल, जर आता माझ्यासारखं जर डोंगराला जर चालणार असेल तर तो उत्तमच घडू शकतो. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस तो एक 4 ते 5 महिन्याचा 6 महिन्याचा होईल, त्याची ताकद चांगल्या प्रकारची होईल, तो थोडंसं ज्यावेळेस रतीब खुराप खायला सुरुवात करेल तर त्यावेळेस त्याला शिकवण दिली पाहिजे. एखाद्या शहाण्या खोंड्यासोबत किंवा एका शहाण्या बाईला सोबत त्याला एक तालीम दिली गेली पाहिजे. तर त्यावेळेस आणि तुमच्या कष्टातनं तो खोंड 100% उद्याच्या काळात नाव करू शकतो. आता हा खोंड जन्माला आल्यापासून त्याला तुम्ही गाईचं दूध तुम्ही काढत होते का पूर्ण वासराला देत होते? साधारणपणे 2 महिन्यापर्यंत आम्ही घरी खाण्याकरता एक सकाळी तांब्या एक संध्याकाळी तांब्या काढत होतो. पण जशी त्याची वाढ होत गेली त्याला दूध कमी पडत गेलं. त्याच्यानंतर आम्ही धार काढलीच नाही. संबंध गोठ्यात तो मोकळाच असतो आणि त्याच्यानंतर तो त्याच्या मनाला येईल त्यावेळेस तो दूध तो स्वतःच पितो. आता तुम्ही इथं एक गोष्ट म्हणले की वासरू गोठ्यामध्ये म्हणजे मोकळंच असतं. आता काही जण म्हणतात की वासरू गोठ्यात मोकळं ठेवलं ते सारखं गाईला जाऊन पीत राहिलं तर तिच्या साडाला समजा त्याचे दात लागू शकतात किंवा काय असं काय होतं का? म्हणजे बऱ्याचदा असं होतं. आणि पण जर ती गाई शहाणी असेल आणि खोंडही शहाणा असेल तर बऱ्याचदा असा प्रकार टाळला जातो. आणि आता आपल्याकडे एकच गाई असल्यामुळं आपल्याला तसा प्रकार आतापर्यंत कधी काही जाणवला नाही. गोठ्यात जागाही व्यवस्थित असल्यामुळं तो त्याच्या मनाप्रमाणे बसतोय आणि गाईला ज्यावेळेस वाटेल गाई त्यावेळेस बसून घेते. त्याच्यामुळं ती अडचण आपल्याकडे तरी झालेली नाहीये. आता तुम्ही याच्या अगोदर एक गाय होती ती, त्याच्यानंतर आता ही दुसरी गाय तिचा हा खोंड आहे. एक आम्हाला अनुभव असा सांगा की समजा आता कसं झालं की प्रत्येकाची कॅपॅसिटी नाही 7 ते 8 ते 10 हजार रुपये खर्च करून वळूकडे काही घेऊन जाणं किंवा समजा एखादा लांबचा वळू, बरेच जण म्हणतात की लांबचे वळू हे चांगलेत पण काही जवळ पण वळू असतात किंवा एखादा आवताचा वळू असतो किंवा एखाद्याची पैसे एवढं गाडी भाडं देण्याची कॅपॅसिटी नाही. मग त्यांनी समजा तो जवळचा वळू भरला पण तो सर्वसाधारण असला तर त्याचं वासरू पण शर्यतीला पळायला जाऊ शकतं का? हे साधारणपणे तुमच्या कष्टावर अवलंबून आहे. जर तुम्ही त्याप्रमाणे जर त्याला तालीम दिली, त्या प्रकारे त्याला खुराक दिला तर त्या आवताच्या बाईला कडनं सुद्धा, पण त्यातल्या त्यात जर तो जातीचा गोतीचा जर चांगला असेल तर तो बैल सुद्धा चांगल्या प्रकारचं, तो खोंड सुद्धा चांगल्या प्रकारचं काम करू शकतो. पण त्यावेळेस ते मला थोड्या प्रमाणात का होईना जास्त कष्ट घ्यावे लागतात. पण जर उत्तम प्रतीचा जर वळू असेल, म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तर ज्यावेळेस तुम्ही बैल लावलाय तर त्यावेळेस त्याची पैदास तितक्याच प्रकारची चांगली होणार. जर तुम्हाला पर्याय नसेल तर तुम्ही तसं करू शकता. अगदी सीमनपेक्षा तर तो बैल असणं गरजेचं चालेलच, काहीच अडचण नाही. माझं नाव अजय उर्फ विनोद नत्तू बेगडे. मी राहणार चिंचोली. देहूपासून आपलं गाव जे आहे ते साधारणपणे 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि तालुका हवेली, जिल्हा पुणे. माझं नाव स्वप्नील सुनील सातकर. मी राहणार सातकर स्थळ, उपसरपंच आहे. तर आमचा जो हे गाडा बैलचे क्षेत्र आहे तर त्या क्षेत्रात आमच्या 3 पिढ्या गेल्या. तर 3 पिढ्यापासून आमचा गाडा बैल क्षेत्रात सक्रिय आहे आम्ही आहे. तर आमच्या आजोबा पंजोबापासून आमचा गाडा बैल चालत आलेला आहे. तर त्याच्यानंतर आता आम्ही गाडा बैल क्षेत्रात आम्ही सध्या सक्रिय आहे. तर येत्या ह्या 2-3 वर्षात जसा गाडा बैल शर्यत चालू झाल्यापासून आपली बारी पण 1 नंबरला होतीये. त्याच्यानंतर आपल्याकडे भरपूर असे बैल आहेत आता घरी, ती सुद्धा आता 1 नंबरला आपल्या जाईल तिथं बारी 1 नंबरला करतात. व आकर्षक अशी आपल्याकडे गोरी पण आहेत. तर सगळ्या प्रकारचं आपल्याकडे घरी आता साज आहे. तर सांगायचा विषय असा झाला तर आता ह्या अजय शेठबद्दल गणपतीपुळेवरून येत होतो. तर येता ॲक्च्युली इथं देऊमध्ये माझी आत्या असल्यामुळे मी ह्या मार्गाने येत होतो. येत असताना इथं रस्त्याला आमची गाठ पडली. तर गाठ पडल्यावरती ही गाई व गोरा घेऊन ते त्या ठिकाणी चारत होते. तर त्या ठिकाणी मी त्यांना विचारणा केली, बस शेठ आपल्याला गोरा आहे का गाई आहे? ते म्हणले गोरा आहे. तर त्यावेळेस मी त्यांना म्हणलं शेठ तुमचा नंबर द्या, जर गोरा द्यायचा असेल मला तर मला संपर्क करा. तर साधारणतः 3 महिन्यापासून आम्ही दोघं संपर्कात आहे. तर 3 महिन्यात जो मला यांच्याबद्दलचा जो अनुभव आला अजय शेठबद्दल, तर जो काही शब्द त्यावेळेस त्यांनी मला दिला तो ज्या अर्थाने त्यांनी आज खरा करून दाखवला. तर 3 महिन्यापासून आमचा संपर्क होता. त्या 3 महिन्याच्या काळात त्यांनी जे मला शब्द दिले ते त्यांनी आज रोजी पूर्ण केले. तर त्यांनी मला शब्द दिला, शेठ ज्यावेळेस गोरा द्यायचा आहे त्यावेळेस पहिला फोन तुम्हाला असेल. तर आजकालच्या ह्याच्यात मला असं वाटत नाही का कोणी शब्द देऊन शब्दावरती ठाम राहणार आहे म्हणून माणसं. तर
त्यांनी जी काय मला त्यांची अमाऊंट असेल किंवा जी काय त्यांची अपेक्षा असेल, त्यांनी अपेक्षा सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस मी त्यांना बोललो का ठीक आहे शेठ, ह्या पद्धतीने मला ह्या एवढ्याला परवडतोय, तर त्यांनी सांगितलं नाही शेठ, आपला व्यवहार अशा पद्धतीने करू. त्या पद्धतीने मी केला. तर ह्या गोऱ्याचा व्यवहार मी 1,21,000 रुपयाला केलेला आहे व माझ्यापेक्षा त्यांना जास्तच्या ऑफर आल्या. त्यांना 1,55, 1,60 पर्यंत त्यांच्याकडे या गोऱ्याची मागणी झाली. परंतु शब्दाला कशा पद्धतीने ठामपणे कटिबद्ध किंवा आपण त्याला एक ठाम निर्णय दिलाय आपण, तर शब्दापेक्षा पैसे महत्वाचे नाहीयेत. तर अशा स्वरूपाचं एक व्यक्तिमत्व अजय शेठ बेगडे यांच्या माध्यमातून आपला सर्वांना बघायला मिळालेला आहे. व एक खिलार प्रेमी जशी आपली गायी आहे, तर गायांचं अतिशय त्यांना प्रेम व अतिशय वेड आहे त्यांना खिलारचं. आम्हाला थोडस हे सांगा की आता तुमच्या दावणीला तुम्ही शर्यतीची बैल सांगितलं, हा खोंड तुम्ही तुमच्या प्रवासामध्ये तुम्हाला अजय शेठ यांच्याशी भेट झाली. लहान खोंड घेऊन तयार करण्यामागे कुठल्या खुबी तुम्ही खोंडामध्ये बघत असता, किंवा ह्याच्या अगोदर तुमच्याकडे असं कोणतं लहान खोंड आहे की जो मोठा केला किंवा काय, तर त्याबद्दल थोडंसं की जो सध्या एवढा प्रसिद्ध आहे, थोडीशी ती माहिती सांगा. ठीक आहे. आता असंच माझा एक मित्र आहे बारामतीला, प्रसाद म्हणून, तर त्याच्या माध्यमातून त्याचा मित्र राहुल, तर त्याच्या माध्यमातून मी तिथं पोहोचलो व तिथं पोहोचल्यावरती एक मला असंच खोंड होतं एक 5 महिन्याचं. ते खोंड मी त्या ठिकाणून खरेदी केलं. 5 महिन्याचं खोंड साधारणतः मी ते 19,000 रुपयाला त्या काळात खरेदी केलं. त्यावेळेस गाडा बैल शर्यत बंद होती. त्या बंदमध्ये मी त्याचा जो शरीर आणि त्याचा जो फिटनेस आहे त्या गोऱ्याचा, तर त्याचा आणि ह्याचा फिटनेस सेम होता, पण त्याच्यापेक्षा ह्याचा फिटनेस व ह्याचा बांधा त्याच्यापेक्षा अतिउत्तम आहे. तर त्या स्वरूपाचं मी ह्याच्यात पाहिल्यावरती मी याला खरेदी केला. व तो जो गोरा होता तो घेतल्यानंतर लहानपणी मी त्याला आमच्या इथं सराव दिला, घरी सराव त्याची प्रॅक्टिस घेतली. त्याच्यानंतर आपल्या इथल्या मैदानावरती मी त्याला घाटावरती त्याला ट्रेन केला. त्याच्यानंतर माझ्याकडं 1 नंबरचा बैल आहे राजा म्हणून, त्या बैलाबरोबर त्याला मी कांड्यावरती प्रथमतः कदमवाडीच्या घाटात झोपला व पाठीमागं आमचा मैन्या म्हणून बैल आहे, तर त्यांनी सुद्धा असंख्य घाट 1 नंबरला पळाला आहे. तो आतापर्यंत 1 नंबरमध्येच पळतोय. तर तो ज्या वेळेस त्या बैलासंग कांड्यावर झोपला, म्हणजे एक असं पकडा का 7 महिन्याच्या गोऱ्यानी जी काय घाटात लोकांचं मन हेलवून टाकणारी जी काय त्याची पळे, ती पाहिल्यावरती लोकांना कळालं की अरे हा 7 महिन्याचा गोरा एवढा पळतोय आज 1 नंबरच्या बैलासंग, त्या बैलाला पळून देत नाही. मग त्याच्या पाठीमागचा त्याचा गोष्ट अशी आहे का लहानपणी तुम्ही जर एखादी वस्तू घेतली आणि तिला जर उत्कृष्ट प्रमाणे तुम्ही जर घडवलं आणि त्याला प्रॅक्टिस दिली, त्याला सराव दिला, त्या पद्धतीचं तुम्ही त्याचं संगोपन केलं, तर निश्चित लहान वस्तू ही मोठ्या काळात तुमचं नाव मोठं करण्यासाठी किंवा तुमच्या बैलगाडा क्षेत्रात नक्कीच ती नाव मोठं करू शकते. तर तो जो बंट्या म्हणून गोरा आहे त्याचं नाव मी बंट्या ठेवलं. तर तो आज रोजी ज्यांच्याकडे आहे त्यांचं नाव आप्पासाहेब साकोरे आणि राजू शेटण्यावळे ह्यांच्याकडे तो आहे. तर त्यांना मी त्यावेळेस ज्यावेळेस दिला त्यावेळेस त्यांना 6.5 लाख रुपयाला दिला आपण. 1 नंबरला तो पळतोच होता आपल्याकडे. त्याच्यानंतर त्यांनी कालांतराने त्याला मागं घेतला पाठीमागं जोगटात. तर तो आजताग्यात जोगटात घेतल्यापासून महाराष्ट्र केसरी असू द्या नाही तर तुमचं हिंद केसरी किताब असू द्या, असा कोणता किताब नाही का त्याला मिळाला नाही आणि असा कोणता घाट नाही का बंट्याने घाटाचा राजाशिवाय तो घरी गेलाय आणि 1 नंबर फायनल शिवाय आणि सगळ्यात आतून बारी असं प्रमाणे त्याची आता त्यांनी त्या बैलांनी त्याचा पुणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात त्यांनी त्याचा ठसा उमटवलाय. व जो काय आता आपला पिक्चर आला रांगडा, त्या पिक्चरमध्ये सुद्धा बंट्याची फोटो आपल्याला बघायला मिळेल किंवा व्हिडिओ बघायला मिळतील. शेठ आम्हाला थोडीशी माहिती अशी द्या. आता तुम्ही तुमचा अनुभव सांगितला की लहान वासरं पाहून तुम्ही हे घेता, कोणत्या गोष्टी त्या वासरामध्ये की बाबा ह्या गोष्टी कमी असल्या तरी चालतील पण ह्या प्रमुख गोष्टी पाहिजेलच की ज्या शर्यत क्षेत्रामध्ये उपयोगी पडतात, तर कशी निवड करतात ते थोडंसं सांगा. आता विषय असा आहे की आता ह्या गोऱ्याचं तुम्ही जर बघितलं तर ह्याचा जो फिटनेस आहे सगळ्यात महत्वाचा त्याचा फिटनेस पाहिजे. त्याच्यानंतर त्याची ही नजर. दुसरी गोष्ट त्याच्या पायात तुम्ही बघा, 4 पायाला खोरात काळ आहे, कारण जी वासरं लाल नाख्याची असतात खोराला ती आपल्या रानाला चालत नाही किंवा त्यांना इथं जमत नाही. ते खडं वगैरे टोचले तर त्यांना ते त्रास होतो. त्याच्यामुळे अशी काळ्या खोराची वासरं आपल्याला लागतात. जो पाठीमागचा त्याचा चौक आहे, त्याचा जो बांधा आहे, त्याचं जे शेपूट आहे
ते गुडघ्याच्या वरती लागतं व त्याला जी छाती आहे त्याच्या चालण्याचा जो रुबाब आहे व जो हा बांधा आहे असा शक्यतो बांधा बैलगाडा क्षेत्रात किंवा ह्या खिलार वासरांमध्ये असं मी म्हणतो का खूप कमी बघायला मिळेल आपल्याला. अशी जोपासना किंवा त्याच्या ब्रीड कुठून तुम्ही तयार केली, त्याच्या बाप कोण आहे ह्याच्यावरती सुद्धा ते डिपेंडेड असतं व त्याची आई कशी ह्याच्यावरती सुद्धा त्याचा रूपरेषा त्या गोऱ्याची ठरली जाते. आता थोडंसं आम्हाला हे सांगा की आता हा खोंड तुम्ही तुमच्या दावणीला घेऊन गेल्यानंतर तिथं त्याचा दिनक्रम कसा चालू होईल की हळूहळू कसं टप्प्याने त्याला काय व्यायाम असेल किंवा गाडीला झुपणं असेल कसं काय असणार आहे ते? ह्याला आपण नेल्यावरती आपल्याकडे गुढी आहे तर आपण नेल्यावरती त्याला गुढी पशीच बांधणार कारण त्याला आता त्याच्या आईचा लळा आहे तर त्याला ह्या लळ्यावरनं आपण त्याला त्या गुढीचा लळा लागणार त्याला त्याच्या आईचा लळा त्याला आजे पण त्याच्या शेजारी जे जनावर बांधणार आता तर त्याला त्याचा जास्त लळा लागतो मुख्य प्राण्यांना तर आपण त्याच्या शेजारी गुढी बांधणार साधारणतः 15-20 दिवस त्याला तिथंच बांधून ठेवणार. त्याच्यानंतर गुढीच्या पाठीमागे त्याला रोज आपण चालवणार, गुढी पुढे चालवणार तो गुढीच्या मागे चालणार त्याला तो लळा लागतो त्या गुढीचा. तो लळा लागल्यानंतर आपण त्याला ज्यावेळेस सरावासाठी सोडणार तर आपण सरावासाठी आपल्या घरापाशी त्याचा सराव घेणार पहिला आपल्या मोकळ्या शेतात त्याचा सराव घेतल्यानंतर मग त्याला आपण घाटात नेणार. घाटात नेल्यावरती त्याला त्याच्या कॅपॅसिटी आता आपल्याला माहिती हा किती स्पीडने पळू शकतो ह्याचा अंदाज आपल्या घरापाशी आल्यावरती आपण त्या स्पीडचा त्याच्याबरोबर गोरा झोपणार. मग त्या स्पीडचा त्याच्याबरोबर आपण गोरा झोपून जी काही आपली घोडी असेल तर ती घोडी आपण त्याच्या पुढे ठेवणार म्हणजे त्या घोडीच्या आशेने तो धावतो आणि त्याला तो धावल्यानंतर त्याचा जो प्रॅक्टिस होणार त्याची तिथे मोकळ्या घाटात ती झाल्यानंतर त्याला आपल्या 1 नंबरच्या बारी पुढे आपण आपल्या 1 नंबरच्या गोऱ्यासंग त्याला आपण पुढं कांड्यावरती झोपणार आणि ज्या वेळेस तो कांड्यावरती आपल्याकडे 1 नंबरला पाळणार मग कालांतराने ज्यावेळेस तो मोठा होईल ज्यावेळेस तो 2 दातावरती त्यावेळेस आपल्याकडे असं असतं गोरा ज्यावेळेस दात लावतो दात लावल्यावरती आपण त्याला जोगटात घेतो त्यावेळेस आपण जोगटात घेणार तर ज्यावेळेस आपण त्याला जोगटात घेणार तर त्याला ज्या दिवशी आपण जोगटात घेईल त्या दिवशी त्याने पुणे जिल्ह्यात टॉपचंच नाव केलं पाहिजे. अशा पद्धतीची आपण त्याला सगळी शिकवण देणार आपण त्याला. आता थोडंसं हे सांगा आम्हाला की जेव्हा शर्यतीतली बैल पळतात ती त्यांच्या अंगामधली जी ताकद असते त्यांनी पळतात का मालक त्याच्यावरती प्रेम करतो किंवा जो खुराक त्याच्या दावणीला देत असतो थोडंसं आम्हाला ते खुराकाबद्दल माहिती द्या. ऐका ना आता आपण जो त्यांचा ताकदीचा विषय आला त्यांची ताकद ही आपल्या खाण्यापिण्यावरतीच आहे किंवा तुमच्या जपणुकीवरती आपण त्यांना जो खुराक देणार आहे तर त्या खुराकात त्यांना 2 टाइम त्यांना खुराक आपण देताना त्याच्यात आला तुमचा मकाचा भाडा आला हरभऱ्याचा भाडा आला त्याच्यानंतर आता काही कांडे आल्यात किंवा मिक्स भाडा आलाय अशा पद्धतीचा आपण त्यांना तो आहार 2 टाइम देऊन भिजून सकाळ संध्याकाळ आपण त्यांना देणार. त्याच्यानंतर आता आपण जर त्यांना दूध जर पाजलं त्यांच्या मनाने जर ते दूध पेले तर सगळ्यात बेस्ट 2-2, 3-3 लिटर दूध जर एका टायमाला पेले तर त्यांचा ह्याचा जो बांधा आहे ह्याचा जो फिटनेस आहे आता तो दुधाने त्याचा हाय तशी त्याची चमक व त्याचा फिटनेस त्या पद्धतीने मेंटेन राहणार आहे. आता दुधाचा विषय आला म्हणून विचारतो दुधामध्ये आता म्हशीचं जर्शीचं किंवा आपल्या गावरान गाईचा असं काही फरक असतो का? म्हणजे 100% आहे. तुम्ही जर सगळ्यात बेस्ट गावरान गाईचं जर दूध पाजलं त्याला कारण आता तो त्याच्या आईचंच दूध पितोय गावरान गाईचं त्याला इथून पुढे कमीत कमी 2-2 लिटर जरी गावरान गाईचं दूध मिळालं तरी त्याचा जो फिटनेस आहे किंवा त्याची जी चमक आहे किंवा त्याची जी शरीरसृष्टी होणार आहे ती त्याच्यावरती नक्कीच डिपेंडेड राहणार आहे. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. मला खूप सुंदर माहिती दिली. आम्हाला तुमचा गाडा कोणत्या नावाने पळतो आणि एकदा तुमचं नाव गाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव स्वप्नील सुनील सातकर तर माझ्या नावाने बैलगाडा पळतो माझ्या मुलाच्या नावाने पळतो दिग्विजय स्वप्नील सातकर व आमचे जे चुलते आहेत आमचे मार्गदर्शक किंवा आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखालीच गाडा बैल क्षेत्रात ट्रेन झालो किंवा त्यांनीच आम्हाला ह्या गोऱ्यांच्या बाबतीत जे काय कसा गोरा घ्यायचा कशा पद्धतीचे त्याचे रंगरूप पाहिजे त्याचा शरीर कसं पाहिजे हे जे आम्हाला शिकवणारे असतील तर ते माझे चुलते रघुनाथ बबन सातकर कारभारी तर हे आमच्या आधीपासून गाडाबैल क्षेत्रात साधारणतः 50 वर्षापासून ते गाडाबैल पळवतात. आता त्यांच्यानंतर आम्ही पळवतोय पण त्यांची साथ आजही आम्हाला आहे व इथून पुढे भविष्यात राहील. माझा मोबाईल नंबर 7757 नमस्कार, माझं नाव अजय नथू बेगडे, राहणारा चिंचोली, तालुका हवेली, जिल्हा पुणे. आज माझ्या दावणीची जी गाई आहे तिचं हे पहिलंच वेत आणि पहिल्याच वेताला इतकं प्रचंड यश मिळालं आणि आज तो स्वप्नील दादांच्या माध्यमातून उत्तम अशा दावणीला चालला आहे. याचा खूप असा आनंद होतोय
ही उद्याच्या काळामध्ये दादांच्या मार्गदर्शनाखाली, दादांच्या कष्टानं आणि दादांच्या मेहनतीने तो उद्याच्या काळात नाव करणार आहे आणि तो त्याच्या उद्याच्या वाटचालीसाठी सज्ज होतोय, याचा खूप आनंद होतोय. महाराष्ट्रातल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे प्रत्येक दारामध्ये एक गाई असणं गरजेचं आहे आणि गाईच्या माध्यमातून तुम्ही तुमचं आरोग्य जपू शकता. त्याच्या पाठीमागे तुमच्या घरामध्ये उत्तम प्रकारचं असं दर्जेदार दूध घेऊ शकता, जेणेकरून तुमचं आरोग्य सुदृढ राहण्याकरता त्यातनं मदत होते. बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशी गाईच्या दुधात आणि गोमूत्रात प्रचंड अशी ताकद असते. आज बाहेरच्या परदेशी देशांनी सुद्धा बऱ्याचदा त्याच्या औषधं तयार केलीत आणि त्याचं पेटंट परदेशातल्या लोकांनी घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळं आज ही आपली जी स्वतःची जी ब्रीड आहे ही आपण स्वतः जोपासली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून जो तुमचा फायदा आहे म्हणजे त्याच्या माध्यमातून तुमच्या घराचं आरोग्य सुधारणं असेल. बरं, आज उत्तम प्रकारची अशी पैदास जी मला झाली त्याच्या माध्यमातून मला 2 रुपये मिळाले. ही असे 2 रुपये तुम्ही प्रत्येकजण घेऊ शकतो आणि त्यातनं तुमचा उन्नती साधू शकतो, आरोग्य सुधरू शकतं, तुमची घराची परिस्थिती सुधरू शकते आणि ज्याच्या दारात गाई आहे त्याला आयुष्यात काहीच कमी पडत नाही. त्याच्यामुळं प्रत्येकाने किमान एक गाई, ज्याची जशी ऐपत असेल, जशी इच्छा असेल, जशी आवड असेल, किमान एक तरी गाई त्यांनी आपल्या दारामध्ये ही 100% ठेवलीच पाहिजे. माझं नाव अजय नथू बेगडे. माझा संपर्क क्रमांक 8793 271 871. रुपेश, नमस्कार. आम्हाला थोडंसं हे सांगा की एखादी गाई जेव्हा आपण वळूकडे नेत असतो त्याचा काय सर्वात जास्त फायदा किंवा का शेतकऱ्याने गाय ही वळूकडेच नेली पाहिजे? नमस्कार, माझं नाव रुपेश रामदास बालोडकर, राहणार बालेवाडी. खिलार गाय ही वळूकडे नेल्याचे फायदे आज तुम्ही समोर बघू शकता. हा खोंडचं एक वय 5.5 महिने. ह्या खोंडाचं वडील हे बालेवाडीमध्ये आमचे मोठे बंधू चेतन बालोडकर यांच्याकडे एक बैल होता, त्या बैलाची ही पैदास आहे. वळूकड गाय जर भरली तुम्ही तर ह्या पडणाऱ्या वस्तू अशा पडतात की जेणेकरून तुम्हाला भविष्यात तो खोंड तुमचं नाव एका लेवलला नेऊ शकतो किंवा त्या आर्थिक अडचण जर असेल घरात तर ती आर्थिक अडचण पण त्या खोंडामुळे आपली दूर होऊ शकते. आणि इंजेक्शन सिमेंट्सपेक्षा जे तुम्ही वळूवर जे गाय भरता त्याचा रिझल्ट कधी 100% चांगलाच पडतोय. सिमेंटच्या वासरात आणि वळूकड भरलेल्या वासरामध्ये भरपूर फरक असतो, तो तुम्ही समोर बघू शकता. आता हा खोंड 5.5 महिने वय याचं, पण त्याचे अंग शरीरयष्टी बघा, त्याचा बांधा शरीराचा, त्याचं खूर पाय सगळ्या बाजूने तो खोंड सब मजबूत आहे. वळूकडून भरल्यामुळे याचा हे प्रॉफिट आहे. ते जर सिमेंटचा जर खोंड असता ना तर त्याची एवढी मजबूती आली नसती आणि भविष्यात तो तुमचं पुढं सुधरण का नाही सुधरण त्याची पण गॅरंटी नसते, कारण सिमेंटची पूर्ण डिटेल तुम्हाला भेटत नाही. ज्या ती एकदा तुम्ही वळूकडून जर भरलेले असेल तर तो वळू तुम्ही समोर बैठलेला असतो, त्यामुळे त्याचं पडणारं वासरू हे तुम्ही बघू शकता. त्याचाही तुम्हाला अंदाज लागू शकतो किंवा भविष्यात वासरू चांगलं घडण की नाही ह्या गोष्टी तुम्ही त्याच्या वडिलांवरून पण डिपेंड करू शकता. आता थोडंसं एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा की एखाद्याची इच्छा असते की माझ्या वासराची शिंग अशी या वळूसारखी व्हावी किंवा त्याची उंची अशी व्हावी, त्याचं फाउंडेशन असं व्हावं, मग गाय आणि वळू याच्यातलं काय आपण असं म्हणजे चेक करून वळूकडे न्यायचं असतं का, की बाबा मग त्या पद्धतीने त्या वळूकडे न्यायचं, असं काय असतं का? तसं काय असते ना. आता तुम्हाला मोठ्या माप जर पाहिजे असेल तर तुम्हाला तो मापाचं जर वासरू घरी तयार करायचं असेल ना तर तुम्हाला ती गाय पण त्या लेवलची पाहिजे आणि जो तुम्ही वळू निवडताय तो वळू पण फुल मापाचा वळू पाहिजे, तेव्हा ते वासरू फुल मापात पडतं. त्या वासरू जेव्हा होईल तेव्हा तुम्ही जोपासना कशी करता ह्याच्यावर पण भरपूर काही डिपेंड असते. तुम्हाला शिंगात बैल मोठं पाहिजे असेल तर त्या लेवलला पण बैलाचा जो वळू तुम्ही निवडताय त्याच्या बैलाची शिंगाची वाढ पण तेवढी पाहिजे, गायच्या शिंगाची वाढ पाहिजे. म्हणजे ते आपण जे म्हणतो ना जेनेटिकवर अवलंबून असतं, ह्या गोष्टी असतात. जेनेटिकवर जरी तुम्ही बैल ना तर तो बैल कसाही असो, आता मोठ्या मापातला जर वळू तुम्ही निवडला त्याचं पडणारं जे वासरू आहे ते कसंही पडलं ना तरी ते जेनेटिक मध्ये असल्यामुळे ते वासरू जसं तुम्ही सांभाळसान तसं ते वासरू मोठं होतच जातं. नमस्कार, माझं नाव रुपेश रामदास बालोडकर, राहणार बालेवाडी. मोबाईल नंबर 820 886 5008, व्हॉट्सअप नंबर 73 508 2225.
महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.